आषाढ एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते। हिंदू पंचांगानुसार आषाढ एकादशीची तिथी 5 जुलै शनिवार रोजी संध्याकाळी 6:58 सुरू होणार असून 6 जुलै रविवार रोजी रात्री 9:14 पर्यंत असेल। उदय तिथीनुसार आषाढ एकादशीचे व्रत 6 जुलै रोजी साजरे केले जाईल। आषाढ एकादशीच्या व्रताचे पारण 7 जुलै सोमवार रोजी केले जाईल। पंचांगानुसार सकाळी 5:29 ते सकाळी 8:16 ही वेळ व्रताचे पारण करण्यासाठी शुभ राहील। मंडळी, या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे म्हटले जाते। या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा देवांचा दिवस असतो। आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते। म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात। या एकादशीपासून श्री विष्णू निद्रावस्थेत जातात, जे कार्तिक एकादशीला म्हणजेच देव उठणे एकादशीला जागे होतात। श्री विष्णूंच्या निद्रावस्थेतील या 4 महिन्यांना चातुर्मास म्हटले जाते।